आज आपण मलाई चिकनची रेसिपी बनवतोय. एकदम सिंपल टेस्टीवाली कुकरमध्ये बनवतोय. खूप इझिली बनणार आहे. सुरुवातीला चिकन मॅरिनेट करण्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट, थोडा मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर मिक्स करून घ्यायची आणि सगळं असं मिक्स करून फ्रिजमध्ये 30-40 मिनिट ठेवायचं मॅरिनेट करत. कुकरमध्ये थोडं तेल टाकतो आणि काही खडे मसाले टाकतोय. त्यांची सगळी डिटेल्स मी कॅप्शनमध्ये ॲड करतोय. याच्यामध्ये रफली चॉप केलेला कांदा टाकतो. तो परतवून घ्यायचा आहे. थोडं ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. देन मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तो पण आता मिक्स मिक्स फ्राय करायचा आहे. इथे मी थोडीशी अजून अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून फ्राय केलं. मिरची टाकली, याच्यामध्ये टाकली काजूची पेस्ट. काजूची पेस्ट म्हणजे काजूला भिजत ठेवून त्याची पेस्ट तयार केली आणि ती ॲड केली. आता ही पण मिक्स करून घेतोय. लो मीडियम फ्लेमवरती गॅस चालू आहे. ठीक आहे. कोरिएंडर पावडर टाकली याच्यामध्ये. ती एक फ्लेवरसाठी मजेदार फ्लेवर येतं. त्यानंतर हे पण मिक्स करून घेतोय. दही टाकतोय फेटून घेतलेला. तोही याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आणि पूर्ण रेसिपी मी कॅप्शनमध्ये टाकतो. त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही आहे. ठीक आहे. आता आपल्याला मी याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर आता आपल्याला शिजवायचं आहे याला. 2 कुकरच्या शिट्ट्यामध्ये चिकन युजुअली शिजतोच आपला. त्याला शिजवून घ्यायचा आहे. परत गॅस ऑन करायचं, एक्स्ट्रा पाणी थोडं कमी करायचं आहे. इथे मी ना रोस्टेड कसुरी मेथी घेतली. तिला क्रश करून टाकायची आहे. थोडंसं टाकायचं याच्यावरती फ्रेश क्रीम आणि हे सगळं टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. थोडासा वरतून गरम मसाला टाका आणि सर्व्ह करा. राईससोबत, भाकरीसोबत.